हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी जान्हवी. मी मुंबईत राहते पण सध्या कोकण विभागामध्ये आहे. हा व्हिडिओ माझ्या यूट्यूब व्लॉगसाठी पहिलाच आहे, त्यामुळे सहकार्य करा. थोडक्यात माझी माहिती सांगते. मी मुंबईमध्ये मेडिकल काउन्सिलर म्हणून कार्यरत आहे आणि माझे छोटे 2 व्यवसाय आहेत. कायझेन नावाचा एक ब्रँड आपण चालवतो, त्याच्यामध्ये आपण कॅनव्हास फॅब्रिकच्या बॅग्स होलसेलमध्ये सेल करतो. आणि दुसरा व्यवसाय आहे तो म्हणजे पॅथॉलॉजी सर्व्हिस, फ्री होम व्हिजिट सर्व्हिस, IV इंजेक्शन्स प्रोव्हाइड करणं, म्हणजे सर्व्हिस देणं. ही माझी शाळा आहे, जिथे मी 3 वर्ष 1ली ते 3रीपर्यंत शिकले. हा विभाग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यात येतो. देवनगरी देवरुख ह्या नावाचं एक शहर आहे. या शहराच्या आतमध्ये जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर अंतरामध्ये तळवडे गाव आहे, ज्याच्यामध्ये टिकेश्वर नावाचा छोटासा ट्रेक आहे. आणि सध्या तरी आपण ह्या विभागात आहोत, कारण इथे आपण नंदिनी फार्म हाऊस म्हणून छोटंसं घरटं बांधलं आहे, ज्याच्यातून माझ्या मुंबईकरांना कधीतरी येऊन गाव फील करता येईल, गावचं जीवन जगता येईल म्हणून. आणि सध्या ज्या मी विभागात राहते इथे ग्रामीण जीवनच जगलं जातं. आता सध्या ही समोर एक मळी आहे, जिचं नांगरणी पेरणी सगळं झालेलं आहे. आणि आता इथे छोटीशी रोपटी येतील भात शेतीची. आणि तुम्हाला ग्रामीण घरं कशी असतात, चुलीवरती बनणारं जेवण, आजही इकडे चुलीवरती स्वयंपाक केला जातो, पाणी गरम केलं जातं, भाकऱ्या बनवल्या जातात. आणि इथे ना माच म्हणतात, माच लाकडाच्या म्हणजे जे पावसातून लाकडं भिजू नयेत म्हणून एक छोटंसं झोपडं बांधलं जातं, त्याच्यामध्ये लाकडं ठेवली जातात. तेही दाखवणार आहे. आणि हे आपल्याला मुंबईमध्ये बघायला नाही मिळणार. हे घर आहे. आणि नंदिनी फार्म हाऊसचं काम अजून चालू असल्यामुळे माझं सारखं येणं जाणं इकडे होतं आहे ह्या विभागामध्ये. हे झालं एक छोटंसं कौलारू घर, म्हणजे इकडे लाल मातीचं दगड, ज्याला चिराचा दगड आणि फाडीत असं म्हटलं जातं. तुम्हाला मी माच दाखवणार आहे. हे बघ, ह्याला छोटंसं झोपडं म्हणतात, ज्याच्यामध्ये लाकडं सुरक्षित राहावीत चुलीला पेटवण्यासाठी म्हणून हे आहे. आणि ही वाट आहे, पायवाट. आपण रस्ता सोडला, माझ्या शाळेपासून अर्ध्यापर्यंत रस्ता इकडे माझ्या घराकडे म्हणजे आपल्या फार्म हाऊसकडे जाण्याचा रस्ता आहे. तर ही पायवाट अजूनही आहे, इथे रस्ता झालेला नाही. पायवाट म्हणजे ज्याला डांबरीकरण नसतं किंवा कच्चा रस्ता. तर ही पायवाट अशी पुढपर्यंत अगदी आहे, दाखवते. सुंदर फुलझाडं दाखवायची आहेत मी तुम्हाला. सुंदर फुलझाडं आहेत, दिसत आहेत का? थोडं लांब आहे मी, आणि ही पायवाट चालू झाली आपल्या नंदिनी फार्म हाऊसकडे जाण्यासाठी. तळवडे विभागामध्ये म्हणजे ह्या गावात एक सुंदर ट्रेक आहे टिकेश्वर नावाचा. मुंबईकरांनी तो नक्कीच करावा, कारण छोटा आहे आणि सहज जमेल सर्वांना. आणि मी खूप जास्त मोठ्या ट्रेकला चढल्यामुळे मला टिकेश्वर हा ट्रेक काही मोठा नाही वाटला. ही बघा, ही पायवाट आहे. ह्याला मला नावं आठवत नाहीत, पण पाखाडी असं काहीतरी म्हणतात. आणि या पाखाडीवरून मी आता चालत आपल्या नंदिनी फार्म हाऊसकडे येणार आहे. आपण छोटंसं एका साईडला पर्णकुटी नावाचं एक सुंदर हे बनवलं आहे, जिथे चूल वगैरे. ही गावची घरं दिसत आहेत तुम्हाला मागे, ही गावाकडची घरं आहेत. मी उतरले तर असं दाखवते. हे बघा, ही पर्णकुटी, इकडे चूल आहे आणि समोर एक हॉल आणि एक जस्ट किचन असं छोटंसं बांधलं आहे आपण. आणि इथून असं चालत गेल्यानंतर सुंदर झाडं तर आपण लावणार आहोत. ह्या पर्णकुटीमध्ये एंट्री केल्यानंतर
तुम्हाला चूल दिसेल, लाकडाने पेटवलेली चूल. बरं, ग्रामीण विभागातील जीवन माझ्याद्वारे तुम्हाला पाहायचे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला शेअर करा. आमच्या इथेही बनवलेलं आहे, म्हणजे आपल्या फार्म हाऊसमध्ये पण हे बनवलेलं आहे, ज्याला मी माच म्हणाले. धन्यवाद. थँक्यू.